मंडळी 16 मार्च पासून सनई चौघडे ही सिरियल झी मराठीवर येते आणि आता माझ्यासोबत आहे परब फॅमिली. त्यामध्ये जी फॅमिली दाखवलेली आहे परब फॅमिली, त्याची ही मेन जोडी, क्यूट अशी जोडी. आणि अशी ही दोन्ही भूमिका आहेत की जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला आमची आई आणि बाबा असे ह्यामध्ये दिसतात. तर खूप पहिल्यांदा सगळ्यात आधी तुमचं नवराष्ट्रामध्ये स्वागत असो. आणि झी मराठी आणि आयुष्य जर हा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? झी मराठी आपली मराठी तर ही फक्त वाहिनी नाही आहे, तर मला असं वाटतं की हे एक इमोशन आहे. आणि जेव्हा ते एखादी मालिका असं ठरवतात की आपण ती प्रदर्शित करायची तर त्यामागे बराच विचार केला जातो. जसं सनई चौघडे ही सगळ्यांनी मिळून बघावी अशी मालिका असणार आहे. आत्ता तरी आम्ही जेवढं शूट केलंय आम्हाला खूप मजा आली आहे, त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा येईल. कुठेतरी मुलींची नोकझोक आहे, आई वडिलांचं प्रेम आहे, आई वडिलांचं दटावणं सुद्धा आहे. बघ, आपल्या घरात कसं आई पटकन म्हणायची थांब तुला फटका देते, तर ते पण आहे आपल्या सिरियल मध्ये. पुन्हा अच्छा, रोजच्या आयुष्यामध्ये आपण सगळेजण खरं तर तारेवरची कसरत करत असतो, पण त्याही ह्याच्यामध्ये ती करताना कुठेतरी समाधान आनंद मिळावा अशी ही सनई चौघडे असणार आहे. आणि तुम्ही कॅरेक्टर्स खूप एन्जॉय करणार आहात, तुम्हाला आनंद मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी भक्त जे असतील त्यांच्यासाठी ही ट्रीट असणार आहे, कारण आमच्या घरातच एक छोटंसं स्वामी मंदिर आहे. मी कॉलेज लाईफ पासून झी सोबत जोडलेला आहे. कसा मी आता मुंबईचा नाहीये मूळचा, मी मुंबईचा नाहीये, त्यामुळे अल्फा मराठी होतं तेव्हा अल्फा करंडक भरायचे. तर मी कधी केलेलं नाहीये, पण ते जे होतं ना त्या कॉलेज लाईफमध्ये ते सगळं आपलं कॉलेज एकांकिका स्पर्धेवाले लोक दिसायचे हे सगळं, तर त्यापासून जोडलेलं तर आत्ता पण जोडलेलं आहे. त्यामुळे झीचं नातं माझं खूप वेगळं आहे. माझी बायको पण झीच्या सगळ्या सिरियल केलेल्या असल्यामुळे त्या स्नेहा माझगावकर माझ्या बायकोचं नाव, तिने गुंतता हृदय आणि तिने उत्तम सिरियल केल्यात. गुंतता हृदय हे एका लग्नाची तिसरी गोष्ट, त्यामुळे तेही नातं जोडलेलं आहे. आणि माझं ठरलं होतं की करेल तर झी सोबतच पहिलं काम करेल, त्यामुळे रात्रीच खेळ चालीसारखी सिरियल मला हातामध्ये आली आणि नंतर ब्रेक घेतला. आता ही परत चांगली गोड गोष्ट माझ्या नशिबात आलेली आहे, त्यामुळे झी सोबत वेगळं नातं आहे. ओके, झी सोबत नातं फार वेगळं आहे. पण जेव्हा ही भूमिका तुमच्याकडे आली तेव्हा पहिला थॉट डोक्यात काय आला? आणि कलाकार म्हणून आपली एक चेकलिस्ट असते तुम्हा कलाकारांची की ह्या गोष्टी होतील का? तर त्या कुठे या सिरियलमध्ये किंवा ही भूमिका निवडताना तुम्हाला त्या पटल्या का? नक्कीच. आता माझी बहीण, मी, आई, बाबा असं म्हणजे तिथे पण मुलींचं वर्चस्व होतं. आता इथे सुद्धा मी, इरा, विक्रमची आई, पुन्हा आमचंच वर्चस्व आहे. आणि परत कुटुंब त्याच्याने मी आणि माझ्या 4 मुली परत. म्हणजे असं मला स्त्री प्रधान कुटुंब आणि त्या सगळ्याची खूप सवय आहे लहानपणापासून. आणि मला स्वतःला एक मुलगी असल्यामुळे आता मला माझा आनंद चौपट झालाय, कारण मला आता 4 मुली मिळाल्या आहेत. आणि त्या मुली पण इतक्या गोड आहेत, आम्हाला आमच्या दोघांवर खरंच त्या खूप प्रेम करतात. आम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा भेटलो त्याच दिवशी मी आमचा आर्टिस्टचा परब फॅमिली असा एक व्हॉट्सअप ग्रुप केला. त्याच दिवशी आमचे फोटो पोस्ट आणि मग आम्ही सगळे एकमेकांना गुड मॉर्निंग, आपण घरातल्या फॅमिली ग्रुपवर कसे बोलतो तसे ऍक्च्युली आम्ही बोलतो आणि टाइमपास करतो. तर त्या पोरी ह्याला पप्पा उठलास का, मग हा लगेच हो हो चला चला कामाला लागा, टाइमपास नका करू. म्हणजे असं नाही, एक आमचं व्हॉट्सअप ग्रुपवरून जे आमचं चालू झालंय असं एक बॉन्डिंग, ते तुम्हाला ह्याच्यातही नक्कीच बघायला मिळेल. सो मला असं वाटतं पमा परब हे खूप छान स्वामींनी मला दिलेलं कॅरेक्टर आहे. खूप साधी भोळी आहे, काही फिल्टर नाहीये आणि जे मनात आहे तेच ओठावर आहे. अशी एक खूप छान भूमिका मला केव्हापासून करायची होती. आणि ह्याच्यात मला फार काही एफर्ट्स घ्यायला लागत नाहीत. माझी आई जशी आहे तसंच अंजली एरंडेचं एक वेगळं व्हर्जन तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान. सुभाष परब हा माझ्या वडिलांसारखाच आहे. म्हणजे बाबा पोलीस होते, त्यामुळे ड्युटी त्यांचा ताण किती असतो हे सगळं जवळून बघितलं होतं. पण तरीही उंबरठा असे घरात आले ते की ड्युटी पोलीस मी काही नाहीये, ते आमचे मित्र व्हायचे. इतका प्रेमळ माणूस पोलीसमध्ये असू शकतो असं लोकांना वाटतच नव्हतं. तर तसंच मी त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सुभाष पण तसाच आहे. 4 पोरी आहेत, बायको आहे, सगळं आहे, सगळं मस्त दिवसभर ड्युटी करतो पण थकलेला नाही. घरी आली की अरे हे माझं खरं आयुष्य आहे. बाकी तर ते पैशासाठी काम करतोच आहे, सगळं आहे. पण हे 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 कुटुंब आहे ना, हे याच्या याच्या पलीकडचं काहीच काय म्हणतात आनंद नसेल. किती करोडो रुपये दिले तरी याच्यापेक्षा सुख कुठंच मिळणार नाहीये, असा तो सुभाष आहे. ओके, आज मालिकेबद्दल प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर काय सांगाल? नक्की बघा, 16 मार्च पासून आम्ही येतोय तुम्हाला भेटायला दररोज रात्री 8:30 वाजता झी मराठीवरती सनई चौघडे. तुम्हाला 2 वेगवेगळ्या फॅमिलीज बघायला मिळणार आहेत, 2 परिवारांमधली तफावत बघायला मिळणार आहे, 2 लाईफस्टाईल्स बघायला मिळणार आहे. त्यातली तुमची कुठली आहे ती तुम्ही स्वतः निवडू शकता. नक्की बघा 8:30 वाजता झी मराठीवरती सनई चौघडे. धन्यवाद. हाय अदिती, सगळ्यात आधी नवराष्ट्रामध्ये तुझं खूप खूप स्वागत असो. आणि झी मराठीवर सुद्धा हा कमबॅक आहे तुझा. म्हणजे मला आठवते ती वादळवाट
आणि वादळवाट असो किंवा येऊ कशी कशी मी नांदायला, ह्या तुफान सिरियल तू गाजवलेल्या आहेस आणि त्यानंतर आता पुन्हा कमबॅक करते, तर हा कमबॅक कसा आहे? मला असं वाटतं की प्रत्येक वेळी आपल्याला एका ब्रेक नंतर किंवा एका सुट्टीनंतर फ्रेश होण्यासाठी पुन्हा एकदा चांगल्या लोकांमध्ये किंवा पुन्हा एकदा आपल्या सवयीच्या लोकांमध्ये जाऊन स्वतःला ताडून पाहावं लागतं. आणि प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या झी मराठीने मला इतका महत्त्वाचा भाग आहे झी मराठी माझ्या आयुष्याचा, आणि त्यांनी इतक्या महत्त्वाच्या भूमिका दिल्यात मला आयुष्यात. आणि मला नेहमीच असं वाटतं की माझ्या आयुष्यातला प्रत्येक चॅलेंजिंग टप्प्यावर प्रत्येक चॅलेंजिंग कॅरेक्टर झी मराठीने मला दिलेला आहे. तो नायिका, खलनायिका आणि आता आई, हा इतकी महत्त्वाची ट्रान्झिशन्स माझ्या आयुष्यात आलेली आहेत. सो ती निगेटिव्ह नाही, ती श्रीमंत आहे. ती श्रीमंत आहे, ती खूप मोठी आणि चांगली बिझनेस वुमन आहे आणि तिने तिच्या मुलाला एका पद्धतीने तयार केलंय. कारण काही आया असतात त्या पॉझेसिव्ह असतात, की माझ्या मुलाचं कोणाशी तरी लग्न होतं आणि एक सून घरात येते, हे बऱ्याचशा आया म्हणून नाही दाखवत, पण त्याच्या मनामध्ये ना ती इन्सिक्युरिटी असते. मग सून आल्यानंतर सुनेला त्रास देण्याचे कार्यक्रम का चालू होतात? कारण आईच्या मनातली ती इन्सिक्युरिटी बाहेर आई लेट गो करायलाच विसरलेली असते काही केसेसमध्ये. तर मला असं वाटतं ह्या आईनी ते लेट गो करायलाच लागू नये, म्हणून माझ्या मुलाला बायकांच्या जवळ जाऊच नको असं तयार करून, तू आयुष्यभर माझी मुलं माझी राहतील. तो दॅट इज पॉझिटिव्हनेस. आणि मला असं वाटतं ही एक पॉझिटिव्ह आई आहे आणि वाईट नाही आहे पॉझिटिव्हनेस. ती शिस्तबद्ध आई आहे, चांगली आई आहे, कुटुंबावर भयंकर प्रेम करणारी आई आहे. आणि तिने जे इतकी वर्षात उभं केलेलं आहे ते आता पुढच्या पिढीवर तिने सोपवलेलं आहे. ती जबाबदारी पुढच्या पिढीवर जयवर सोपवलेली आहे आणि ती त्यांनी 100% पार पाडावी अशी तिची इच्छा आहे. कारण तिने आयुष्यात लग्न केलेलं नाही त्यानंतर, म्हणजे तीही सिंगल मदर आहे. तिला असं वाटतं की आपला फोकस हल्ला नाही पाहिजे. पूर्वी बिझनेस केला, आता आई. सो आय थिंक अशाही बायका असतात. आणि राजू दादांच्या सिरियलमधली आधीच्याही सिरियलमधली कुठलीच कॅरेक्टर्स खोटी वाटत नाहीत किंवा मेडअप किंवा पुटअप वाटत नाहीत. पण आहे काही प्लास्टिक फॅमिलीज असतात ना की जिकडे एकत्र जेवत नाही. आज मी माझ्या वेळेला जेवले, तू तुझ्या वेळेला जेवलो. ह्याला काय आवडतं तो बॉइल्ड एग खातो, 10 बॉइल्ड एग. मी काय खाते तर सॅलड आणि पनीर खाते किंवा टोफू खाते किंवा. सो घरातल्या प्रत्येकाचं जेवणही वेगळं असतं आणि जे घर एकत्र जेवतं ते एकत्र नांदतं असं म्हणतात. तर परब फॅमिली एकत्र जेवते, तशी एकत्र नांदते. खानोलकर फॅमिली वेगवेगळी जेवते, त्यामुळे त्यांना एकत्र येण्यासाठी जे पुढे करावं लागलं. हो, असं मला असं वाटतं की 2 क्लासमधली तफावत आहे, 2 विचारसरणींमधली तफावत आहे. आपण ज्याला आता आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीज जे मिस करतोय ना, सो ते हे आहे आणि जे आपल्याला हवंय ना ते हे आहे. तर असं स्ट्रेट राजू दादांनी किंवा झी मराठीनी सनई चौघडीतून दाखवायचा प्रयत्न केलाय की एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटी, आणि त्यामुळे ते एकाच फ्रेममध्ये दिसत असल्यामुळे ते आपल्याला जास्त हिट होईल असं मला वाटतं. तू जसं मगाशी म्हणाले की आई हे कॅरेक्टर भूमिका निवडताना तुझ्या मनामध्ये द्विधा मनस्थिती होती, तर ती द्विधा मनस्थिती नेमकी काय होती, मला हे जाणून घ्यायला. अजून एवढ्या मोठ्या मुलाची आई करू की नाही असं मला वाटत होतं. कारण मानसिक तयारी नव्हती. पण जेव्हा मनूनी मला भूमिका सांगितली किंवा झी मराठीमधनं आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी मला राजूदादांनी सांगितलं, तर मी म्हटलं आधी ती आयुष्याच्या चेंज इज इनएव्हिटेबल. त्यामुळे आपल्या आयुष्यात हळूहळू बदल करणं आपण आवश्यक आहे. आणि असं नाही ना की मी आज आई केली म्हणून उद्या मी हिरोईन नाही करू शकत. इट्स जस्ट माझ्या कॅलिबर्सना वेगवेगळ्या माणसांबरोबर ताडून पाहणं खूप महत्त्वाचं असतं आणि माझ्या कम्फर्ट झोनवरनं बाहेर जाऊन काम करणं महत्त्वाचं असतं. आई म्हटली, आणि नेपियन्सी रोडची आई आहे, ती काही अशी 40शीत असली तरी, आता मीही 40शीत आहे, लेट 40s मध्ये. तो मला असं वाटतं की मी ज्या मानसिक स्टेजमधनं जाते, आता मेनोपॉझल स्टेज आहे, तर ह्या बाईचीही मेनोपॉझल स्टेज असणार, तीही आम्ही आणायचा प्रयत्न केला. बारीक मुद्दे आहेत ना, ते सिरियलमधनं आणायचा प्रयत्न केलाय. लोक विचार नाही करत, एक आई असते, एक मुलगा असतो, मग त्यांचं भांडण नाही. हिची मानसिक स्थिती काय असते, ती काय वागते, ती का सारखा एसी चालू करते बंद करते काही सीनमध्ये. कारण
हॉट फ्लॅशेस आहेत. जाता जाता आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आणि या मालिकेचं 16 मार्च पासून आमची सनई चौघडे ही मालिका झी मराठीवर रोज रात्री 8:30 वाजता सुरू होते. 8:30 हा माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा स्लॉट आहे, कारण सुरुवातीला वादळवाट जरी 9ला लागत असली तरी काही नंतर एका टप्प्यानंतर झीनी तो लिडिंग स्लॉट केला, त्यामुळे 8:30चा स्लॉट होता. येऊ कशी तशी नांदायलाचा 8:30चा स्लॉट होता. सनई चौघडेचाही 8:30चा स्लॉट आहे. सो मला असं वाटतं 8-8:30चे स्लॉट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप फेवरेबल पण आहेत, आणि अर्थात झी मराठी पण. सो येस, मला पुन्हा काय आहे ना, लाड करून घ्यायला आपण माहेर येतो ना, तसं मी असं काही काही नाटक करते, मग एक कॅमिओ करते आणि परत लाड करून घ्यायला झी मराठीकडे येते. कारण झी मराठी माझे लाड पुरेपूर करत असतो, आयुष्यभर त्यांनी केलेले आहेत आणि या मालिकेद्वारेही ते डेफिनेटली करतील आणि प्रेक्षकही माझ्यावर तेवढंच प्रेम करतील अशी अपेक्षा आहे. कारण ही अशी आई असू शकते किंवा अशी आई आहे, आणि अशा आया आहेत, हे फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते पोहोचवायचं काम आम्ही या सनई चौघडीतून करणार. राज आणि निमेश, तुम्हा दोघांचं सुद्धा नवराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी स्वागत असो. तुझं फर्स्ट टाइम झी मराठी सोबत हे काम सुरू होत आहे आणि 2016 मध्ये काम केल्यानंतर हा कमबॅक आहे. तर पुन्हा हा कमबॅक कसा आणि तुझी ही सुरुवात कशी, हे दोघांना मी विचारेन. कमबॅक यासाठी कारण झीने मला तेव्हाही साथ दिली होती आणि मला जेव्हा आता एका करिअरच्या एका अशा पॉईंटवरती होतो जिथे मला एक लीप हवी होती, एक अजून एक स्ट्रॉंग कॅरेक्टर हवं होतं, तेव्हा पुन्हा एकदा झी मराठीने माझ्यावर विश्वास ठेवला. सो आय एम ब्लेस्ड आणि आय एम ग्रेटफुल फॉर झी मराठी. थँक्यू. आणि मला असं वाटतं की 2016चं माझी सुरुवात 2026 आहे. सो 2036 म्हणजे माझं पण असं सेम वाक्य असावं. सो थँक्यू सो मच झी मराठी. ही भूमिका तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने आली, म्हणजे हा कॉल कसा आला? मनस्वीने मला फोन केला प्रोडक्शनमधून की आपण एक सिरियल करतो आणि त्यासाठी आम्हाला असं वाटतं की तू या लुकमध्ये फिट बसतोस, तू या ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये फिट बसतोस. सो तिने मला सांगितलं की राजू सर हे डिरेक्ट करतात आणि तेच प्रोड्यूस करतात आणि सिरियल झी मराठीसाठी. तर हे जे आपले चेकबॉक्स असतात सगळे टिक झाले आणि मग ऑडिशन प्रोसेस सुरू झाली आणि जवळपास 4-5 ऑडिशन्स झाले आणि 2 महिन्याची प्रोसेस होती आणि त्याच्यानंतर सिलेक्शन झालं. सो त्याचा एक वेगळा आनंद असतो, कारण या प्रोसेसमधून जाणं हे पण खूप मला असं हे स्पिरिच्युअल वाटतं, कारण प्रत्येक एक ऑडिशन झाल्यानंतर आपण पुन्हा सगळी प्रोसेस रिवाइंड करतो, आपण पुन्हा बघतो कुठे आपण चुकलो असो, कुठे आपण बरोबर करू शकतो. तर ही प्रोसेस खूप शिकवणारी असते. ॲक्च्युअल काम करताना आपण शिकतोच, पण मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून ह्या प्रोसेसवर काम करणं, कारण आजकाल ऑडिशनशिवाय दुसरं काही होतच नाही, आधीसारखं राहिलं नाही आहे काहीच. त्यामुळे ही प्रोसेस जास्त महत्त्वाची वाटते आणि त्यातून सिलेक्शन होणं ही अजून एक चांगली पॉझिटिव्हिटी देते की त्यांचा विश्वास आहे आपल्यावर, हे आपल्याला अजून जास्त चांगल्या पद्धतीने कळतं. सो आय थिंक की अशा पद्धतीने माझं कास्टिंग झालं. सेम मला पण मनस्वीचाच कॉल आला. असं एक वेगळं कॅरेक्टर आहे, फन कॅरेक्टर आहे आणि तिने एक्सप्लेन केल्यानंतर राज म्हणाला तसंच की ऑडिशनची प्रोसेस का इंटरेस्टिंग असते, कारण मला असं वाटतं की नाटक करत असताना ना तुम्ही रिहर्स करत राहता, पण बाकीच्या माध्यमात तुम्ही किती रिहर्स करत राहाल ॲक्टिंग याची तुम्हाला खात्री नसते. तर ऑडिशन ही कदाचित रिहर्स करायचीच प्रोसेस आहे आणि जी खूप इंटरेस्टिंग झाली. वेगळ्या प्रकारची ऑडिशन होती. मला ऑडिशनच्या प्रोसेसमध्येच असा अंदाज आला होता की याचं शूटिंग आणि ओव्हरऑल प्रोसेस खूप फन असणार आहे. सो त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड होतो. काय सांगाल, किती एन्जॉय करताय ही सगळी मालिकामध्ये काम करण्याची तुमची जी प्रोसेस आहे ती, आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांना या मालिकेचा आहे? नाही, खूप एन्जॉय करतोय आम्ही सगळेच. शूटिंग एन्जॉय करतोय आणि मुळात ते एन्जॉय करतच केलं गेलं पाहिजे. आणि मला त्याच्यासाठीच इतके वर्ष सगळे सांगत होते की राजू सरांसोबत काम कर, कारण तुझी वाईब खूप चांगली मॅच होईल त्यांच्यासोबत. आणि मी ते आता प्रत्यक्ष अनुभवतोय. आम्ही सगळेच प्रत्येक सीन करताना एक वेगळा त्या सीनला साजेसं असं वातावरण आजूबाजूला असलं पाहिजे, तसंच असतं आणि आम्ही एन्जॉय करत शूटिंग करतोय. काय सांगाल झी मराठी या मालिकेबद्दल? झी मराठी आणि या मालिकेबद्दल मी हेच सांगेन की झी मराठीने इतकी वर्ष आपल्यासमोर प्रचंड प्रॉमिसिंग प्रोजेक्ट्स आणले आहेत. त्याच प्रकारचा एक प्रॉमिसिंग प्रोजेक्ट ते पुन्हा एकदा घेऊन येत आहेत आणि खूप छान मजा करतोय आम्ही काम करताना. मला माहिती आहे की रोजचं धकाधकीचं आयुष्य, मग ते जॉब करणाऱ्या माणसासाठी असो किंवा घरात असलेल्या हाऊसवाईफ म्हणजे बाईसाठी असो, तर त्या दोन्ही गोष्टी सांभाळून संध्याकाळी जेव्हा माणूस टी व्ही लावतो तेव्हा त्याला असंच असतं की मला सुखावणारा अनुभव हवा आहे. तो अनुभव देण्याचा आमचं चॅनल आणि आम्ही सगळेच
ॲक्टर्स असू दे, प्रोडक्शन असू दे, डिरेक्टर असू दे, सगळेच प्रयत्न करतोय. आय होप तुम्हाला हे आवडेल. जर आवडलं तर अजिबात हायगाय करू नका, प्रेम करताना मनापासून ओतप्रोत ओसंडून प्रेम करा. आणि थँक्यू सो मच. तर मंडळी आता आपल्यासोबत आहे परब कुटुंबातली शर्वरी म्हणजे चिन्मयी. हाय चिन्मयी, सगळ्यात आधी नवराष्ट्रमध्ये तुझं खूप खूप स्वागत असो. आणि धन्यवाद. कशी आहेस, कसं चाललंय सगळं शेड्यूल? खूप मस्त. म्हणजे इथे येण्याआधी थोडासा पोटात गोळा आला होता की कळत नव्हतं की काय कसं होणार आहे, पण आता खूप स्मूथ चाललंय सगळं. म्हणजे मजा येते आणि अशी एनर्जी आपोआपच अप झाली. खरं तर तुझं कॅरेक्टर बघितलं तर ही भूमिका खूप मुलींना रिलेट करते. सगळ्या जणी तुझ्यामध्ये स्वतःला कुठेतरी बघतायत. तर ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली? सनई चौघडे ही मालिका तुझ्यापर्यंत कशी आली? खूप पहिल्यापासूनच झी सोबत काम करायची इच्छा होती आणि कोणाची नसते. तर ह्याच्या आधी हिंदी प्रोजेक्ट करत असताना सुद्धा माझ्या घरचे म्हणजे आजी आजोबा वगैरे आपले जे फॅमिली मेंबर्स असतात त्यांचं असं होतं की हे छानच आहे, पण एकदा मराठी मालिकेमध्ये येऊन काम कर. आणि मी खरंच एक्सपेक्ट केलं नव्हतं की झीचा शो मला ऑफर होईल आणि सनई चौघडे अगेन. आणि नावामध्येच एवढं काय बोलतात की ते इतकं इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे लग्न आणि मग ते बँटर, परत हिरो हिरोईन मधलं आणि अगेन कुटुंब, म्हणजे ती आई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी. त्यामुळे जेव्हा मला कॉल आला मनस्वीचा वन डे क्रिएशनमधून, तर तिने जेव्हा मला सगळं शोचा फ्लो सांगितला, तर तेव्हाच मी अशी होते की हां, हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे मला केलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की हे स्वामींनीच सगळं घडवून आणलं, की मी जे त्यांच्याकडे मागत होते की मला म्हणजे असं बोलायचंय की मला असं काहीतरी याचा नवीन शोध आहे, ज्यामध्ये खरंच खूप असं म्हणजे मी जसा आधी शो केला त्याच्यामध्ये फॅमिली, ते फॅब्रिक होतं जे अगदी रूट्सशी कनेक्टेड होतं. तर असाच हा शो आहे आणि मला वाटतं की ते मला तर वाटतं की म्हणजे युनिव्हर्सनेच घडवून आणलं आणि हा शो माझ्यापर्यंत आला आणि मी त्याला होकार दिला. तू स्वामी म्हणालीस, तर स्वामींचं तू खूप करते आणि तुझा आणि स्वामींचा बॉन्ड कसा आहे? म्हणजे मी अगदी खरं ते मला माहिती नाही असं सगळे करतात की नाही, पण मी शाळेत असताना पण म्हणजे माझे एखादं जर पुस्तक वगैरे हरवलं तरी पण स्वामी प्लीज, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं जप करून मला ते असं मी शोधलं. 2-3 वेळा असंच शोधायचे. पण स्वामींचं नाव घेतल्यानंतर बाबा ते पुस्तक मला सापडायचं. त्यामुळे तो तेव्हापासूनचा जो एक हे आहे. आणि माझी आई खूप करते, मठामध्ये जाते आणि आम्ही मठात जाऊन वगैरे शाळेच्या वेळेस पण शाळेत असतानापासून करतोय. तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडणार असतील किंवा चांगल्या गोष्टी घडणार असतील, तर त्याच्या आधी स्वामी आपल्याला तो एक कुठून तरी काहीतरी असं हे होतं. तर मी ही मालिका करायच्या आधी मी बाकी पण ऑडिशन्स देत होते हिंदीच्या वगैरे. पण समहाऊ काय माहिती नाही, मी स्वामींना असं बोलले की स्वामी, जे माझ्यासाठी बेस्ट आहे आणि जे तुम्हाला वाटतंय की हे म्हणजे ह्याच्यामधूनच माझं छान होणार असेल आणि चांगली लोकं मला मिळणार असतील, तर ती मालिका मला द्या. आणि कट टू आय एम डुइंग दिस शो. खरं तर ही मालिका जेव्हा आज ॲडव्हर्टाईजमध्ये प्रोमो आम्ही बघतोय, हे ट्रेलर, प्रोमो खूप रिलेट करतायत, ते Yes. कुटुंब रिलेट करताय. ऑन केमिस्ट्री तुम्हा सगळ्यांची खूप सुंदर असा बॉन्ड दिसतोय. ऑफ द स्क्रीन हा सगळा बॉन्ड कसा आहे? मेघनाताई असो, सुहास दादा असो किंवा 4 बहिणी तुम्ही ज्या आहात त्यांच्यासोबत? सगळ्यात बेस्ट म्हणजे गोष्ट झाली ती म्हणजे आम्ही इनिशियल डेजमध्येच आउटडोर शूटिंगसाठी गेलो नाशिकला. सो मला असं वाटतं की हा बेस्ट पार्ट असतो जेव्हा आपण आउटडोअरला जातो, तेव्हा इन अँड आउट आपल्याला कॅरेक्टर्स कळतात आणि म्हणजे पॅकअप झाल्यानंतर मग आपल्याला रिअल फेसेस पण कळतात. त्यामुळे आमचं ना असं ते घडलं. म्हणजे ते शूट करता करताच आम्हाला माणसं कळली आणि मग एकमेकांबद्दल वाटणारी ती आपुलकी, प्रेम, केअर, ते सगळं असं जुळून आलं आणि आम्ही असं आपसुकच ते एक फॅमिली बनलो. आणि जेव्हा राजच्या अगेन्स्ट तू हे कॅरेक्टर जेव्हा प्ले करते, तेव्हाचं कशी असते, म्हणजे तो अनुभव कसा असतो? तो तर बेस्ट आहे, कारण आम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावेच लागत नाही. कारण आम्ही ऑफ स्क्रीन पण म्हणजे त्याच्यासोबत जर माझा इन फ्युचर जर इंटरव्ह्यू झाला तुम्हाला दिसेलच की आम्ही ऑफ स्क्रीन सुद्धा असेच बँटरच करत असतो. म्हणजे आम्ही एकमेकांवरती असं माईक ड्रॉप असं की म्हणजे जे काही कमबॅक आम्ही मारत असतो. सो तीच केमिस्ट्री तुम्हाला ऑन स्क्रीन सुद्धा बघायला मिळेल. आणि मला असं वाटतं की ते ऑफ स्क्रीन सुद्धा असल्यामुळे ते जास्त आपसूक येतं, जास्त एफर्ट्स घ्यावे नाही लागत. काय सांगशील प्रेक्षकांना नवराष्ट्राचा ह्या मालिकेसाठी, त्यांनी ही मालिका बघावी? सो प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जसा प्रतिसाद दिलाय आमच्या सगळ्या प्रोमोला,
तर प्रोमो जर म्हणजे जर ट्रेलर जर असा आहे तर पिक्चर कसा असेल ते बघायची तुम्हाला उत्सुकता असेलच, तर नक्की बघा. मी तुम्हाला शब्द देते, एक लालबाग परळमध्ये राहणारा शर्वरीचा शब्द आहे तुम्हाला. नाही आवडलं ना तर नाव बदलेन. ही मालिका तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने आली, कसा आला हा रोल? मला म्हणजे मी आधी एक ऑडिशन दिलं, रनिंग ऑडिशन होतं आणि मग त्यांनी विचारलं की सेकंड राऊंडसाठी येशील का वगैरे. म्हटलं ओके फाईन. आणि मला 2 दिवसात कॉल आला की आपण सेकंड राऊंड करतोय, ठाण्यात करतोय, तू येशील का. म्हटलं ओके फाईन, मी येतेच करून. आणि मी गेल्यावर तिथे मला सांगताना आधी मी ऑडिशन वेगळ्या ह्याचं दिलं होतं, नेगेटिव्हसाठी दिलं होतं. आणि देन दे सेट की आता आपण पॉझिटिव्हसाठी अप्रोच करतोय, की मोठ्या बहिणीचं कॅरेक्टर आहे आणि त्यासाठी आपण ऑडिशन करतो. आणि माझं सगळं की ठीक आहे, पॉझिटिव्ह करायला मिळणार आहे नेगेटिव्ह नंतर. सो ते एक छान वाटत होतं. आणि जेव्हा ऑडिशन द्यायला मी उभे राहिले तेव्हा मला सांगितलं ती अत्यंत शांत आहे, ती खूप भोळी आहे, भाबडी आहे. म्हणजे भोळी वगैरे ठीक आहे, शांत, हळू बोलणारी, म्हणजे हे माझ्या कारण ती स्वतः नाहीये तशी. हा, म्हणजे जुई ही खूप लाऊड आहे आणि एक्स्ट्रोवर्ट आहे आणि तिथेच आसावरी ही खूप शांत आहे. सो ते मी कसं वसं, मला ऑफकोर्स राजू सर आणि मनस्वी यांनी खूप छान पद्धतीने ते हँडल केलं, खूप छान समजवलं मला. आणि त्यांचं असं झालं होतं की ठीक आहे, आता आता होऊ शकतं, ते लगेच नाही येणार तसं, ते ऑन फ्लोअर येईल. सो आता तू काळजी करू नकोस. मी तरी कॉन्शियस होते तेव्हा ऑडिशन देताना. आणि मी ऑडिशन देऊन निघाले आणि मला ऑन द वे असताना कॉल आला आहे की ऐक ना जुई, तुझं सिलेक्शन झालंय. आणि माझं असं झालं की नाही, मला हे काही पटत नाहीये, अजूनही पटत नाहीये. आणि त्यांचं झालं नाही, खरंच झालंय. म्हटलं ओके ठीक आहे चालेल. मी घरी जाऊन परत एकदा कॉल केला त्यांना की हे खरं आहे ना, कारण विश्वास बसत नाही, मी अशी ऑन द वे असताना कॉल कसा काय येऊ शकतो. मग त्यांचं झालं नाही, आपले चॅनलवाले तिथेच होते, दीपा मॅम तिथेच होत्या. सो ऑन द स्पॉट सिलेक्शन वगैरे झालं. आणि आय वॉज लाईक, मी कोणाला अजून सांगणार नाहीये, मला ऑफिशियल मेसेज येऊ दे. सो मी अशी खूप घाबरले होते, एक्साइटेड होते आणि खूप छान वाटत होतं की सिलेक्शन झालंय. आणि जेव्हा ऑफिशियल मेसेज आला माझं असं झालं, बास, झीवर काम करायला मिळतंय, वाव. आणि थँक्यू झी फॉर दॅट. आणि थँक्यू राजू सर, थँक्यू मनस्वी की तुम्ही इतकं सांभाळून घेताय मला, कारण जुईला सांभाळून घेणं इज थोडं कठीण. खरंच. मी ऑफलाईन ऑडिशनसाठी गेले होते आणि बहुतेक मी नव्हते सिलेक्ट झाले तेव्हा त्यावेळेस. आणि मग नंतर माझी पहिलीच सिरियल आहे आणि माझं एक असं होतं की मला ऑडिशन देत राहायचंय, कारण त्याने मी शिकेन, हा माझा हेतू होता. आणि मी घरी आल्यानंतर मला बऱ्याच दिवसानंतर मेसेज आला की एक ऑडिशन व्हिडिओ आली होती, म्हणजे ऑडिशन स्क्रिप्ट आली होती माझ्याकडे. आणि ते मला म्हणाले की जरा अर्जंट आहे, तू जरा हे बनवून पाठव. तर मी म्हटलं आता थोडा वेळ घेऊनच आपण करूयात, मस्तपैकी निवांत. तर मी दुसऱ्या दिवशी प्रॉपर म्हणजे ते विचार करून छान असं ऑडिशन मी बनवलं. आणि मी तो ऑडिशन व्हिडिओमध्ये जो अनुश्रीचा जे कॅरेक्टर आहे तो मी श्वेता म्हणूनच प्ले केला होता, बिकॉज मी तशीच आहे जशी अनुश्री आहे, तितकीच आगाऊ आणि तितकीच शांत आणि समजूतदार अशी मला तरी वाटतं मी आहे. आता यांचं मला माहित नाही. शांत नाही आहे Guys. अरे समजूतदार आहे. हिच्याकडून तारीफ आली आहे. वाव. सो मी ऑडिशन व्हिडिओ पाठवल्यानंतर मला कॉल वगैरे आले की तुम्ही सिलेक्टेड आहेत. आणि मला विश्वास होत नव्हता, कारण माझी पहिलीच सिरियल होणार होती ही, आणि त्यात मी झी सोबत काम करणार आहे. ते आपण म्हणतो ना की आपण कॉन्शियस नाही आहोत की आपण कोणत्या लेवलला काम करतोय. सो मला आत्ता कुठे जेव्हा ऑन फील्ड मी काम करते तेव्हा मला रिअलाइज होतं की आपण थोडंसं म्हणजे वेगळ्या लेवलला काम करतोय, बिकॉज आजूबाजूचे आर्टिस्ट खूप सिनियर आहेत, खूप शिकायला मिळतंय. आणि मी नेहमी ग्रेटफुल राहीन यासाठी की मला पहिली सिरियल झीने दिली. त्यासाठी सर्वांचेच म्हणजे मनापासून थँक्यू. राजू सर, मनस्वी, म्हणजे मी सिरियसली कॉन्शियस नव्हती तेवढी की मला काय देतायत हे लोक. आणि आता जेव्हा मी बघते तर मला असं वाटतं की आय शुड बी व्हेरी ग्रेटफुल अबाउट इट. आणि तर दीपा मॅडम झाल्या, सुबोध, सर्वांना म्हणजे मनापासून थँक्यू मला अनुश्री दिल्याबद्दल. आणि मी अनुश्रीला पूर्णपणे निभवेन, छानपैकी पोर्ट्रे करेन. शाळेत होते आणि बाबांचा फोन आला की घरी ये, जरा एक काम आहे. तेजस दादा फोन करतो, एक ऑडिशन करून पाठवायचे. तर घरी आले आणि तेजस दादाचा फोन आला की एक छोटासा म्हणजे खूप चांगला रोल आहे, तुझ्यासारखाच रोल आहे. तर आणि तो असं मला बोला की झीची सिरियल आहे आणि राजू सर डिरेक्ट करतात. तर मग पहिलं असं झालं की वाव, म्हणजे खूप भारी आहे हे. त्याच्यानंतर ते बोलले की मनस्वी सावंत बोलतील तुझ्याशी. मग दीदी बोलली माझ्याशी की असा असा रोल आहे, तो ऑडिशन करून पाठव. तेव्हाच मी खूप खुश झालेले.
त्याच्यानंतर मी ऑडिशन करून पाठवली. त्याच्यानंतर दादाचा फोन आला की नाही ग, तुझ्या 10वीमुळे नाही होतंय, अभ्यासामुळे तुझं नाही झालंय सिलेक्शन. मी 2 मिनिटं ब्लँक, काय बोलू तेच सुचत नव्हतं मला की अभ्यासामुळे आणि 10वीमुळे असं झालं. पण नंतर दादाच म्हणाले की नाही ग, मस्करी केली, तू करशील, आम्हाला विश्वास आहे, राजू सरांचा तुझ्यावर विश्वास आहे, तू करशील. आणि मग त्याने सांगितलं की तुझं सिलेक्शन झालं. आणि त्या एका ऑडिशनवरनं मी डायरेक्ट आपल्या प्रोमो शूटच्या आदल्या दिवशी या सगळ्यांना भेटले, कारण मी तर नव्हते त्यांच्यासोबत, या लोकांच्या आधी भेट झालेली. मी डायरेक्ट भेटले सुद्धा, तरी सुद्धा मला सगळ्यांनी खूप समजून घेतलं की मी खूप लहान आहे. आणि सेटवर सुद्धा खूप सगळे मला खूपच समजून घेतात, म्हणजे लहान असल्यासारखं मला ट्रीट करतात, की म्हणजे कुठेतरी चुकत असेल तर पटकन मला सांगतात. तर थँक्यू सो मच सगळ्यांनाच, राजू सर, मेघना दिदी, सुभाष दादा आणि सगळेच माझे बहीण, थँक्यू सो मच. लव्ह यू लव्ह यू. पर्सनली ही सिरियल तुम्हाला कशी वाटते? प्रेक्षक म्हणून ही मला खूप जास्त जवळची वाटते, कारण खरं सांगायला गेलं तर ह्या मालिकेत आम्ही 4 बहिणी आहोत. तसंच खऱ्या आयुष्यात आम्ही 5 बहिणी आहोत आणि बहिणीच असल्यामुळे ते अजून जास्त जवळचं वाटतंय. कारण आईचं जे असतं की माझ्या मुलींचं लग्न झालं पाहिजे, चांगल्या घरात लग्न झालं पाहिजे, मुलगा चांगला असला पाहिजे, सासरची चांगली असलं पाहिजे. सो हा कन्सर्न कुठेतरी माझ्या आईचा असतोच. म्हणून ते सगळं खूप असं ना जवळचं वाटतं. आणि मला असं वाटत नाही की मी सेटवर काम करते, मला असं वाटतं मी माझ्या घरीच आहे. आणि त्यात मी खऱ्या आयुष्यात लहान बहीण आहे जी आता मोठ्या बहिणीचं काम करते. सो मी हे मीट अँड ग्रीट सेशन मध्ये पण म्हणाले होते की जशी आसावरी आहे ना, तशीच माझी मोठी ताई आहे. तिने पण आमच्यासाठी खूप सॅक्रिफायसेस केलेले आहेत. तिने आम्हाला सांभाळलेलं आहे आणि एस्पेशली मला तर तिने खूप जास्त सांभाळलंय. म्हणजे मी तर तिची मुलगीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि असंच आहे पण, जसं ह्या मुली माझ्या बहिणी माझ्या मुलींसारख्याच आहेत, तसंच तिच्यासाठी मी आहे. सो तर हे मला खूप जवळचं वाटतं, म्हणजे आपलं 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 वाटतं. आणि त्यात बाबा आमचे म्हणजे ते कमालच आहेत, ते आम्हाला खूप छान सांभाळून घेतात. आणि आई तर मी तिला गुंडुलीच म्हणते, म्हणजे ती इतकी गोड आहे आणि इतकं गोड बोलते ना की मला असं मेघना ताई किंवा मेघना मम्मी मम्मी असं काही नाही, गुंडुली एवढंच म्हणते मी तिला. तिच्यामुळे सेटवर एक बॉम्बनेस नेहमी राहतो, नेहमी. Correct. एक खूप छान असं हक केलं की तिला अजून इतकं बरं वाटतं. म्हणजे आम्हाला म्हणजे बिफोर म्हणजे सीन लागण्या अगोदर जेव्हा मी तिला असं हक करते आणि मी जेव्हा सीन देते, मला इतकं बरं वाटतं. खूप बॉम्बनेस आहे ताईमध्ये. लव्ह यू ताई. लव्ह यू गुंडुली. तुम्ही ही सिरियल नक्की बघा, कारण ह्यात तुम्हाला ना 4 बहिणींचं प्रेम, आई वडिलांचं प्रेम, आई वडिलांची ती जी दगदग असते ना मुलींसाठीची, की माझ्या मुलींचं आमच्या मुलींचं सगळं चांगलं झालं पाहिजे, ती दगदग दिसेल तुम्हाला. एक कुटुंब सुखात आनंदात दिसेल. तिथेच तुम्हाला थोडी नोकझोकवाली लव्ह स्टोरी दिसणार आहे, थोडं भांडण दिसणार आहे. सो ते सगळं बघायला तुम्हाला खूप छान वाटणार आहे. सो नक्की बघा, नक्की बघा. सनई चौघडे 16 मार्च पासून रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.